नमस्कार. जय भीम, जय संविधान. मित्रांनो, एक अतिशय महत्त्वाच्या अशा विषयावर आज या ठिकाणी बोलण्यासाठी मला पाचारण केलं गेलेलं आहे. त्याबद्दल बहुजन संघटकच्या संयोजकांचे मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. विषय आहे निर्भय बनो च्या निमित्तानं 4 दिवसापूर्वी पुण्यामध्ये साने गुरुजी स्मारकामध्ये निर्भय बनोची जी सभा होती, त्या सभेचं नियोजन एवढ्यासाठी होतं की त्याच्या अगोदर 4 दिवस अगोदर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये ललित कला केंद्राच्या कला शाखेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कला क्षेत्राच्या एकूण अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून एक नाट्यप्रयोग त्या ठिकाणी सादर केला. आणि तो सादर करत असताना पौराणिक विषय हातामध्ये घेतला होता आणि त्याच्यामध्ये रामायणामधील काही सीन त्याच्यामध्ये होते. आणि त्या संदर्भामध्ये लोक कलाकार ज्या पद्धतीनं किंवा अलीकडच्या काळामध्ये किंवा पूर्वीच्या काळामध्ये गावागावामध्ये ज्या पद्धतीने रामलीला व्हायच्या किंवा गावागावामध्ये ज्या पद्धतीने नाटकं किंवा मेळे भरले जायचे, त्याच्यामध्ये गावातलेच कलाकार, ग्रामीण भागामधलेच कलाकार, तिथले स्थानिक कलाकार त्या ठिकाणी या पात्रांचे रोल करतात. तशा पद्धतीची एक कृती या ठिकाणी केली गेली. आणि मग त्या सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये असलेले जे काही अभाविप असतील किंवा बजरंग दल सारखे काही किंवा विश्व हिंदू परिषदेचे काही तरुण कार्यकर्ते यांनी विनाकारण, म्हणजे कुठलंही कारण नाही त्याच्यामध्ये, त्यांनी असं सांगितलं की इथे रामाची सीतेची विटंबना झालेली आहे किंवा आमच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत, अशा पद्धतीचं एक वक्तव्य, अशा पद्धतीची एक धारणा मनामध्ये ठेवून त्यांनी त्या कलाकारांच्यावर हल्ला केला. आणि त्याच्यामध्ये मग दोन्हीकडच्या लोकांच्याकडनं त्या ठिकाणी वाद प्रतिवाद झाले. त्याच्यानंतर मग ज्या विश्व हिंदू परिषदेच्या किंवा अभाविपच्या कार्यकर्त्यांनी कलाकारांच्यावर हमला केला, त्यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली असताना सुद्धा त्यांना अटक केली गेली नाही. परंतु ज्या कलाकारांना ह्या लोकांनी मारलं किंवा ज्या कलाकारांचा हमला झाला त्याच कलाकारांच्या विरोधामध्ये केस दाखल करण्यात आली, FIR दाखल करण्यात आला आणि त्यांना जेलमध्ये पाठवण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी एका दिवसामध्ये त्यांना जामीन मिळाला. हा भाग जरी वेगळा असला तरी केस मात्र त्यांच्यावर दाखल केली गेली. आणि अशा पद्धतीनं पोलीस सुद्धा ज्या या सगळ्या सांस्कृतिक दहशतवाद जो सध्या सरकारने प्रायोजित केलेला सांस्कृतिक दहशतवाद असल्याला म्हणता येईल आपल्याला, सरकारच्या निर्देशाप्रमाणे पोलीस काम करतात आणि पोलिसांनी त्या पद्धतीने त्या ठिकाणी काम केलं. याचा निषेध करण्यासाठी, या सगळ्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी म्हणून निर्भय बनोचे जे संस्थापक सदस्यांपैकी एक असलेले निखिल वागळे यांनी या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि सर्वसामान्य लोकांच्या मध्ये लोकशाहीच्या प्रति जागरूकता निर्माण करण्यासाठी म्हणून जे निर्भय बनो आंदोलन गेल्या वर्षभरापासून संपूर्ण महाराष्ट्रभर लोकांच्या मध्ये संविधानाच्या बद्दलचं असलेलं अज्ञान दूर करण्याचा प्रयत्न करतायत, लोकशाही बद्दलची त्यांच्या लोकांच्या जाणीवा आणखी अधिक तीव्र करण्याचा प्रयत्न करतायत. त्याचबरोबर सध्या देशामध्ये जे झुंडशाही सुरू आहे किंवा जो धर्माच्या नावाखाली एका अर्थानं एक नंगानाच सुरू आहे आणि या झुंडशाहीला, या हुकुमशाहीला किंवा या अशा पद्धतीच्या सगळ्या हुकुमशाही प्रवृत्तीला विरोध करण्याचं काम हे निर्भय बनो आंदोलनाचे सर्व सहकारी करतायत. आणि या निर्भय बनोच्या वतीनं ललित कला केंद्राच्या निमित्तानं ज्या विद्यार्थ्यांच्यावर अन्याय झाला किंवा ज्या विद्यार्थ्यांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हमला करण्याचा प्रयत्न केला आणि त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या वर हमला करणं, याचा अर्थ संविधानिक अधिकारांवर सर्वसामान्य लोकांच्या अतिक्रमण करणं हा असा होतो. आणि मग त्याचा निषेध करण्यासाठी पुण्यामध्ये निर्भय बनोनी सभा आयोजित केली होती. या सभेच्या आयोजनाच्या ही सभा जाहीर झाल्यानंतर पुणे शहरातले भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष, मला वाटतं धीरज घाटे की नीरज घाटे असं काहीतरी त्याचं नाव आहे, आणि त्यांनी असं आवाहन केलं. आणि पूर्वीचे भारतीय जनता पक्षाचे अखिल भारतीय सचिव सुनील देवधर जे सध्या पुण्यामधनं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं लोकसभेची निवडणूक लढवण्याच्या विचारामध्ये आहेत आणि त्यासाठी ते प्रयत्न करतायत. आणि त्यांनी असं एक पत्र पोलीस स्टेशनला दिलं, पर्वती दर्शक पोलीस स्टेशनला, की निखिल वागळे आणि ही निर्भय बनोची सभा आहे, त्या निर्भय बनो सभेला परवानगी देण्यात येऊ नये
अशा पद्धतीची मागणी त्यांनी केली. परंतु या संदर्भामध्ये हा निर्धार पक्का केला होता निखिल वागळे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी की ही सभा होणारच. आणि मग त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये आणखी बदल झाला. ते म्हणायला लागले की निखिल वागळेंना त्याच्यामध्ये बोलून द्यायचं नाही. आणि त्याला कारण त्यांनी सांगितलं निखिल वागळेंना का बोलून द्यायचं नाही, तर निखिल वागळेंनी एक 10-15 दिवसापूर्वी भारत सरकारने किंवा नरेंद्र मोदींनी लालकृष्ण अडवाणी यांना जो भारतरत्न पुरस्कार जाहीर केला होता त्याबद्दलचं एक ट्विट, त्यांचं वैयक्तिक मत, कुणाचं, निखिल वागळेंचं वैयक्तिक मत त्यांनी व्यक्त केलं होतं की हा भारतरत्न पुरस्कार म्हणजे एका दंगलखोराने दुसऱ्या दंगलखोराचा केलेला सन्मान आहे, अशा आशयाचं ते ट्विट होतं. अर्थात ते त्यांचं वैयक्तिक मत होतं आणि ज्यामुळं यांच्या भावना दुखावल्या असं त्यांचं म्हणणं आहे की आमच्या भावना त्याच्यामुळे दुखावल्या, आमच्या सर्वोच्च नेत्याबद्दल असं बदनामीकारक असं लिहिलं गेलं आणि मग आम्हाला या ठिकाणी आम्ही त्यांची सभा होऊन देणार नाही, त्यांना बोलून देणार नाही, अशा पद्धतीचा एक कांगावा करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष असेल, भाविप असेल किंवा त्यांना साथीला घेऊन काम करणाऱ्या ज्या काय हिंदुत्ववादी संघटना आहेत त्या संघटना आणि विशेषतः नव्याने जे आता अजित पवार गटाचे जे काही लोक त्या आघाडीमध्ये महायुतीमध्ये सहभागी झाले आहेत त्यांचे कार्यकर्ते या सगळ्यांनी मिळून असा एक प्रयत्न केला की पोलिसांच्यावर दबाव आणून, अर्थात तो गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाशिवाय ते होऊ शकत नव्हतं, हा आमचा आरोप आहे. किंवा तो त्या ठिकाणी आम्हाला दिसला, आम्ही त्या ठिकाणी सभेला हजर होतो, ते पाहिलं आम्ही की 4 तास एकूण 4 तास निखिल वागळे आणि आसिम सरोदे, विश्वंभर चौधरी यांना पोलिसांनी आसिम सरोदेंच्या घरामध्ये स्थानबद्ध करून ठेवलं. 40-45 पोलीस, 2-4 गाड्या, पुन्हा त्यांचे मोठे अधिकारी हे सगळे निखिल वागळेंना सांगत होते तुम्ही सभेला जाऊ नका, सभा होऊन सभेला तुम्ही गेला तर आणखी मोठा त्रास होऊ शकतो, आणखी काही गडबड होऊ शकते असं आम्हाला वाटतंय, आम्हाला असं आम्हाला माहिती आहे. आणि पण निखिल वागळे त्या सभा घेण्याच्या मुद्द्यावर त्या ठिकाणी ठाम होते. 2-4 तास वाट पाहिल्यानंतर त्यांनी अल्टिमेटम दिला पोलिसांना की मला तुम्ही इतर सभेच्या ठिकाणी जाऊ द्या, अन्यथा मला पोलीस कमिशनरच्या कार्यालयासमोर उपोषण करावं लागेल किंवा मी त्या ठिकाणी सत्याग्रह करेन, अशा पद्धतीने सांगून त्यांनी एका वकिलाच्या गाडीमध्ये बसून ते तिघं चौघजण यायला लागले. आणि खरं तर ही पोलिसांची जबाबदारी होती की त्यांना सभास्थळी सुरक्षितपणे पोहोचवणं ही पुणे पोलिसांची जबाबदारी होती. परंतु पुणे पोलिसांनी या संदर्भामध्ये कुठलीही जबाबदारी घेतली नाही. उलट भांडारकर रोड पासून, पुण्यातल्या भांडारकर रोड पासून एस एम जोशी साने गुरुजी स्मारकापर्यंतचा जो 4-5 किलोमीटरचा जो अंतर आहे त्या अंतरामध्ये 4 ठिकाणी निखिल वागळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या गाडीवर त्या ठिकाणी दगडफेक झाली, दगड मारून त्याच्या काचा फोडण्यात आल्या, त्यांच्या अंगावर शाई फेकण्याचा प्रयत्न केला, शाई फेकली गेली, त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला 4 ठिकाणी. आणि मग हे जर अशा पद्धतीनं जर यांना नेमकं कळत होतं या कार्यकर्त्यांना की कुठे आली यांची गाडी, कुठे आहे, कुठल्या चौकामध्ये आहेत, कुठल्या सिग्नल थांबले आहेत, हे सगळं कोण सांगत असेल त्यांना. आमचा आरोप आहे की त्यांना पोलीस सांगत होते आणि पोलिसांच्या सहकार्याने हे हल्ले त्या ठिकाणी झाले. त्या ठिकाणी अनेक कार्यकर्त्यांनी तिकडच्या या निर्भय गुन्ह्याच्या समर्थकांनी खूप मोठा प्रयत्न करून त्यांना हे करून अडवण्याचा प्रयत्न करून सगळ्या या म्हणजे अशा पद्धतीचा हमला होता जे निखिल वागळे स्वतः सांगत होते की मृत्यूच्या दाढेमधनं आम्ही आज बाहेर आलो आहोत, अशा इतका भयानक स्वरूपाचा हमला त्यांच्यावर केला गेला. ही जी झुंडशाही आहे ना, ही अशा पद्धतीनं जो दहशतवाद निर्माण करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष, त्यांच्या नेतृत्वाखालचं राज्य सरकार आणि दिल्लीमधलं नरेंद्र मोदी आणि अमित शहाचं जे सरकार आहे त्या सरकाराच्या केंद्राच्या आशीर्वादानं राज्य सरकारच्या आशीर्वादानं इथले स्थानिक पोलीस किंवा इथले स्थानिक जे कार्यकर्ते आहेत हिंदुत्ववादी किंवा झुंडशाहीला प्रोत्साहन देणारे किंवा झुंडशाही स्वतः करणारे, दहशतवाद स्वतः करणारे हे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी हा अशा पद्धतीचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आम्ही पाहिला. आणि मग हे सगळं होत असताना ज्या ठिकाणी सभा होती त्या ठिकाणी 200-250 भारतीय जनता पक्षाचे आणि अजित पवारांच्या गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते त्या ठिकाणी घोषणाबाजी करत होते, सभा होऊ नये यासाठी प्रयत्न करत होते. निर्भय गुन्ह्याचे कार्यकर्ते त्याला प्रत्युत्तर देत होते. एक मोठा असा तसा काही युद्धाचा प्रसंग आहे अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण करून ठेवली होती. परंतु तेवढ्याही ज्या सगळ्या अडचणीमधनं निखिल वागळे आणि बाकीचे सहकारी आसिम सरोदे असतील, विश्वंभर चौधरी असतील, हे सगळे सभास्थानी पोहोचले आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं खूप मोठ्या प्रमाणावर अतिशय यशस्वी अशा पद्धतीची सभा झाली. मी या ठिकाणी सांगू इच्छितो की मी आणीबाणीला जवळनं पाहिलेला कार्यकर्ता आहे.
आणीबाणी 1975 मध्ये इंदिरा गांधीजींनी जी आणीबाणी आणली होती ती व्यक्ती स्वातंत्र्यावर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर ज्या पद्धतीने गळा आणली होती तशाच पद्धतीचा प्रयत्न सध्या नरेंद्र मोदी आणि ते सगळं करतायत. आणि याच्या विरोधामध्ये 1977 साली ज्या पद्धतीनं जनतेमध्ये क्षोभ होता, जनतेमध्ये संताप होता, त्या काळामध्ये ज्या सभा झाल्या, मग ते पु ल देशपांडेच्या सभा असतील, सुब्रमण्यम स्वामीची सभा असेल, आणखी जॉर्ज फर्नांडिस साहेबांच्या सभा असतील, या सगळ्या सभांना ज्या पद्धतीनं लोक प्रतिसाद देत होते, ज्या पद्धतीने ही सगळी हुकुमशाही मोडून काढण्यासाठी म्हणून सर्वसामान्य लोकांच्या मनामधला जो अंतर्गत जो संताप होता, तो आक्रोश त्या ठिकाणी दिसत होता, तशाच पद्धतीचं वातावरण मी त्या दिवशी त्या ठिकाणी अनुभवलं. आणि मग आपण समजून घेतलं पाहिजे की आज जनतेच्या मनामध्ये सध्या जे देशामध्ये सुरू आहे, ज्या पद्धतीनं विरोधी पक्षाची जी सरकार आहे ती सरकार केन मार्गानं पैशाचा वापर करून, दहशतीचा वापर करून, स्वायत्त संस्थांचा वापर करून, ईडी असेल, सीबीआय असेल, इन्कम टॅक्स असेल, याच्या सगळ्यांचा वापर करून दबाव निर्माण करून विरोधी पक्षातल्या लोकांना आणि फोडण्याचा प्रयत्न, किंबहुना विरोधी पक्षच गायब करणं, विरोधी पक्षच फोडण्याची जी प्रक्रिया गेल्या 4-5 वर्षापासून आपण पाहतो. जसं गोव्यामध्ये सुरुवातीला झालं, मग मणिपूरमध्ये झालं, मग आणखी मध्य प्रदेशमध्ये झालं, कर्नाटकमध्ये झालं, आणि त्या प्रक्रियेतनं आता सरकार, विरोधी पक्षांची सरकार आली की ती सरकार जे सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षातला असेल तर तो पक्ष फोडणे, त्या पक्षाला त्या ठिकाणी त्या पक्षातल्या काही लोकांना त्या ठिकाणी कारवाईची भीती दाखवून त्या ठिकाणी त्यांना सत्तेमधनं बाहेर खेचणं आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं सरकार स्थापन करणं, अशा पद्धतीचा उद्योग, अशा पद्धतीचं लोकशाही विरोधी, म्हणजे लोकांनी ज्या वेळेला लोकशाही मार्गानं एखादं सरकार निवडून दिलं असतं त्याची 5 वर्ष मुदतीनं त्यानं काम करावं अशी लोकांची अपेक्षा असते. परंतु अशा पद्धतीची संविधानिक असलेला अधिकार जो आहे राजकीय पक्षांचा, तो सुद्धा काढून घेण्याचं काम नरेंद्र मोदी आणि अमित शहा आणि त्यांचे सर्व सहकारी करतायत. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि तोच प्रयत्न आता महाराष्ट्रामध्ये पण होतोय. आपण महाराष्ट्रामध्ये पाहिलं असेल की एकनाथ शिंदेना हाताशी धरून त्यांनी उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्ष अख्खा फोडला आणि निवडणूक आयोगाचा वापर करून किंवा निवडणूक आयोगाला आपल्या नियंत्रणामध्ये घेऊन तो पक्ष अख्खाच्या अख्खा एकनाथ शिंदेना देण्याचं काम या ठिकाणी मोदी सरकारने केलेलं आहे. त्याच्यानंतर लगेच मग आपण गेल्या 7 महिन्यापूर्वी पाहिलं असेल, गेल्या जुलै महिन्यामध्ये शरद पवारांनी स्थापन केलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तोडून फोडून त्याच्या बदले लोक बाहेर काढून त्या ठिकाणी अजित पवारांना घेऊन, अजित पवारांना सुद्धा त्या ठिकाणी मंत्री बनवून, त्यांना सुद्धा म्हणजे 4 दिवसापूर्वी नरेंद्र मोदी 2 जुलैच्या अगोदर 4 दिवसापूर्वी नरेंद्र मोदी मध्य प्रदेशमध्ये म्हणले होते की महाराष्ट्रामध्ये असं एक सरकार आहे, त्या सरकारमध्ये मंत्री आहेत की जे 70,000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केला. राष्ट्रवादी या पक्षाचं नाव घेऊन त्यांनी सांगितलं होतं आणि त्यांना आम्ही गदाळ घालणार असं म्हटले. आणि 2 दिवसानंतर अजित पवारांना त्यांनी पक्षामध्ये घेऊन, त्यांच्या लोकांना पक्षामध्ये घेऊन त्यांना उपमुख्यमंत्री केलं, त्यांच्या 9 लोकांना मंत्री केलं. अशा पद्धतीनं कुठल्याही अवैध मार्गाने सगळे अवैध मार्ग आहेत. हे लोकशाहीला अभिप्रेत अशा पद्धतीचा कुठलाही हा मार्ग नाही. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी अख्खे पक्ष फोडले. आता पुन्हा निवडणूक आयोगाला हाताशी धरून जो पक्ष शरद पवारांनी स्थापन केला, शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये सुनावण्या झाल्या, शरद पवार हयात असताना, एक वेळ मी असं समजू शकतो की बाळासाहेब ठाकरे हयात नसताना तो पक्ष त्यांच्या ताब्यात गेला असेल उद्धव ठाकरेंच्या, परंतु शरद पवार ज्यांनी हा पक्ष स्थापन केला, सगळ्या प्रकारची सगळी त्यांची जी प्रशासकीय जे सदस्य आहेत ते सगळे त्यांच्या बाजूला असताना सुद्धा निवडणूक आयोगाला हाताशी धरून निवडणूक आयोगाकडनं हा पक्ष एक अजित पवारांच्या ताब्यामध्ये देण्याचा किंवा त्यांच्या मालकीचा करण्याचा प्रयत्न, चिन्हही दिलं गेलं आणि पक्षही त्यांना दिला गेला. अशा पद्धतीचं काम करून विरोधी पक्षांना नेस्तनाबूत करणे. सुरुवातीला त्यांची घोषणा होती काँग्रेस मुक्त सरकार करण्याची, परंतु काँग्रेस काय या देशात हटू शकत नाही पाहिल्यानंतर विरोधी पक्ष विरहित संसद, विरोधी पक्ष विरहित सत्ता, अशा पद्धतीचं एक राक्षसी महत्वाकांक्षा मनामध्ये घेऊन, म्हणजे ती लोकशाहीच्या विरोधामधली राक्षसी महत्वाकांक्षा आहे, ती महत्वाकांक्षा घेऊन नरेंद्र मोदी अमित शहा काम करतायत. आणि आता आपण पाहिलं असेल झारखंडमध्ये सुद्धा हेमंत सोरेन यांना ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी दबावाखाली आणून तो राजीनामा घेतला गेला, त्यांच्यावर ईडीची कारवाई करण्याचा प्रयत्न, किती 8.5 एकर 4 ठिकाणी विभागलेली जमीन, 8.5 एकर जमिनीचा त्यांनी गैरव्यवहार केला किंवा मनी लॉन्ड्रिंग केलं अशा पद्धतीचा आरोप करून त्यांच्यावर ईडीची चौकशी लावली. ईडीने त्यांना ताब्यात घ्यायचा घाट घातला गया आणि मग त्याच्यामधनं त्यांना तो राजीनामा द्यावा लागला. ते सरकार त्यांना त्या ठिकाणी सगळ्या सरकारनं, म्हणजे आपण बघितलं असेल नितीश कुमारांना ज्यावेळेला बिहारमध्ये फोडलं गेलं, सकाळी राजीनामा दिला, दुपारी त्यांनी राज्यपालाला भेटले, संध्याकाळी राज्यपालांनी त्यांना निमंत्रित केलं, मुख्यमंत्री म्हणून शपथ पण घ्यायला मिळाली. परंतु झारखंडमध्ये
हे हेमंत सोरेनचं सरकार पाडल्यानंतर तिथल्या राज्यपालांनी किमान म्हणजे जवळपास 52 तास म्हणजे 2-2.5 दिवस त्यांना सरकार बनवण्यासाठी बोलवलं नाही. मधल्या काळामध्ये ते प्रयत्न करत होते की झारखंड मुक्ती मोर्चाचे किंवा काँग्रेसच्या काही लोकांना फोडता येतं का, त्यांना काय आमिष देता येतं का, त्यांना दबावाखाली आणता येतं का, असा प्रयत्न करून पाहिला, पण ते तिथले आमदार काही फुटले नाहीत. आणि मग त्यांना शेवटी नाईलाजानं त्या ठिकाणी झारखंड मुक्ती मोर्चाच्या मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी सरकार बनण्याचे बोलवावं लागलं. हे काय चाललंय आपल्या देशामध्ये आपण समजून घेतलं पाहिजे. काय चालू आहे म्हणजे धर्माच्या नावाखाली आपण पाहिलं असेल 22 जानेवारीला किंवा 22 जानेवारीच्या अगोदरपासून जे वातावरण तयार केलं गेलं होतं की राम मंदिराचं उद्घाटन होणार, राम मंदिराचं उद्घाटन होणार. राम मंदिराची परवानगी सुप्रीम कोर्टाने दिली आहे आणि सुप्रीम कोर्टाने राम मंदिर बांधण्याची परवानगी देत असताना त्या ठिकाणी मुस्लिम पक्षाला आवाहन करून दिले असं किंवा याच्यामध्ये तुम्ही आता अडथळे आणून नये, तुमच्यासाठी सुद्धा आम्ही 5 एकर जागा दुसरी त्या ठिकाणी एक राष्ट्रीय स्तरावरची एक मोठी मशीद बांधण्यासाठी देण्याचा त्या ठिकाणी आदेश सुप्रीम कोर्टाने दिला. तो त्या पद्धतीने त्यांना त्या ठिकाणी जवळच्या ठिकाणी अयोध्येच्या जवळ त्यांना 5 एकर जागा मिळालेली आहे आणि सुप्रीम कोर्टाने परमिशन दिली म्हणून ते बांधकाम होऊ शकते. चालू आहे आता सध्या, अजून ते अर्धवट झालेल्या रामाच्या मंदिराचं उद्घाटन त्यांनी केलं. निवडणुका 2024 लक्षात ठेवून त्यांनी ते केलं. आणि सगळे हिंदू धर्माचे जे त्यांना आपण म्हणतो की हिंदू धर्माचे कोण मालक आहेत तर ते शंकराचार्य आहेत. शंकराचार्यांना सुद्धा कुठल्याही शंकराचार्यांनी त्याला संमती दिली नसताना, विरोध केलेला असताना सुद्धा नरेंद्र मोदींनी आग्रहाने त्या ठिकाणी ते उद्घाटन केलं. सगळ्या प्रथा परंपरा मोडत ज्या पद्धतीने आम्ही आता सांगतो की ज्या वेळेला सोरटी सोमनाथ मंदिराचं पुनरुज्जीवन झालं आणि ते पुनरुज्जीवन करत असताना त्यावेळेला तिथल्या मंदिर प्रशासनाने त्यांना पंडित नेहरू त्या वेळेचे पंतप्रधान त्यांना निमंत्रित केलं. म्हणून पंडित नेहरू हे लोकशाहीवादी पंतप्रधान होते आणि ते संविधानाला मानणारे पंतप्रधान होते. त्यांनी सांगितलं की देशाचा प्रमुख म्हणून अशा ठिकाणी धार्मिक स्थळाचं उद्घाटन करायला जाणं मी योग्य नाही अशा पद्धतीने सांगून त्यांनी ते त्या ठिकाणी जाणं नाकारलं. इव्हन त्यांनी राष्ट्रपतींना सुद्धा सांगितलं की तुम्ही जाऊ नये असं त्यांनी म्हटलं होतं, पण राष्ट्रपती गेले त्यावेळेला. परंतु राष्ट्रपतींना सुद्धा सांगण्याचं धारिष्ट्य पंडित नेहरूंनी दाखवलं होतं. पण या ठिकाणी ना राष्ट्रपतीला किंमत आहे, ना इथल्या लोकशाहीला किंमत आहे, ना इथल्या कुठल्या सर्वसामान्य लोकांच्या मताला किंमत आहे. इथं केवळ जे मोदी म्हणतील, जे अमित शहा म्हणतील तेच या देशात चालणार अशा पद्धतीचं गेल्या 10 वर्षातलं राजवट आपण पाहतो. आणि मग अशा पद्धतीमध्ये लोकशाही धोक्यामध्ये आले असताना संविधानिक तरतुदी तर अगदी पायदळी उडवल्या जातात. संविधानिक तरतुदींना या ठिकाणी कुणी ऐकायला तयार नाही, मानायला तयार नाही. त्यांचे खासदार भारतीय जनता पक्षाचे जबाबदार खासदार जाहीरपणे असे सांगत होते आणि आपल्या रेकॉर्डवर आहे ते की भारतीय संविधानाला बदलण्यासाठीच आम्ही सत्तेवर आलो आहोत असं म्हटलं जातं. ते म्हणत होते, पण त्यांना पंतप्रधानांनी कधी रोखलं नाही. दुसरी गोष्ट 4-5 वर्षापूर्वी जंतर मंतरवर भारतीय संविधानाची होळी केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधामध्ये घोषणा दिल्या गेल्या, भारतीय संविधानाच्या मुर्दाबाद म्हणून घोषणा दिल्या गेल्या, परंतु त्या सुद्धा लोकांच्यावर कारवाई करण्याचे धारिष्ट्य या ठिकाणी नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारने केलं नाही. हे काय दर्शवतंय तर यांना भारतीय संविधान नको आहे या देशामध्ये. या देशामध्ये त्यांना वर्णाश्रमाची व्यवस्था किंवा वर्णाधारित व्यवस्था पुन्हा एकदा आणायची आहे. मनुस्मृतीचे कायदे पुन्हा एकदा या देशामध्ये त्यांना अंमलात आणायचे आहेत, त्या अंमलबजावणी त्यांना करायची आहे. यासाठी म्हणून त्यांचा प्रयत्न सुरू आहे. ते एका बाजूला भारतीय संविधानाचा आदर करतो असं ते नरेंद्र मोदीजी म्हणतात, परंतु दुसऱ्या बाजूला भारतीय संविधानाच्या विरोधामध्ये अनेक कृत्य, अनेक कायदे, अनेक नियम त्यांनी केलेले आपण पाहतो आहोत. शेतकऱ्यांच्या विरोधी ज्यावेळेला कायदे झाले त्यावेळेला कायद्यांच्या वेळेला सभागृहामध्ये चर्चा, कोरोनाच्या काळामध्ये कायदे केले गेले, चर्चा नाही. चर्चा न करता केवळ बिल मांडलं गेलं, कायद्याचं विधेयक मांडलं गेलं, मंजूर केलं गेलं, लोकांना खबर नाही. आणि ते सगळेचे सगळे कायदे हे लोक शेतकऱ्यांचे अधिकार काढून घेणार होते. अशा पद्धतीचे कायदे करण्याचं काम किंवा आता मध्यंतरी जे कायदे या ठिकाणी IPCच्या कायद्यांमध्ये बदल केला गेला, या ठिकाणी त्यांच्या अगोदरच्या पहिल्या कार्यकालामध्ये त्यांनी इलेक्ट्रो बॉन्डचा कायदा जो केला गेला किंवा कोरोनाच्या काळामध्ये पंतप्रधान मदत निधी नावाचा एक खूप मोठा त्यांनी फंड उभा केला आणि त्याच्या माहितीच्या अधिकारामध्ये आणता येणार नाही अशा पद्धतीचा कायदा समजून घेतला. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ या देशातल्या सर्वसामान्य लोकांच्या मूलभूत अधिकारांच्यावर माहिती मिळवण्याचा अधिकार, पारदर्शीपणाचा अधिकार, त्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार, हे सगळे अधिकार सर्वसामान्य लोकांचे काढून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतो आहे. ज्या पद्धतीनं राम मंदिराच्या वेळेला या ठिकाणी एक असा एक माहोल तयार करण्यात आला
एक उन्माद निर्माण करण्यात आला. सगळ्या ठिकाणी जाऊन त्या पद्धतीनं त्यांचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन अक्षता वाटणं असेल, निमंत्रण देणं असेल, आणखी काय असेल, घराघरामध्ये तुम्ही ज्या वेळेला तिकडे मूर्तीची स्थापना होणार आहे, नरेंद्र मोदी स्वतः असं आवाहन करू शकतात का पंतप्रधान म्हणून, हा मला पडलेला प्रश्न आहे. की घराघरामध्ये त्यावेळेला तुम्ही तुमच्या देवघरामध्ये बसून रामाची पूजा करा, रामाला तुम्ही त्या ठिकाणी घंटा वाढवा किंवा आणखी काहीतरी करा, अशा पद्धतीचे आदेश त्यांनी दिले. आणि लोकांना अशा पद्धतीनं एका धार्मिक उन्मादाखाली आणणं किंवा एक धार्मिक ध्रुवीकरण करणं, मुस्लिमांच्या विरोधामध्ये वातावरण तयार करणं, अशा पद्धतीचं काम नरेंद्र मोदी गेल्या 10 वर्षापासून करतायत, हे सरकार करताय. याला विरोध करणं किंवा आता ही लोकशाही धोक्यात आली. आता आपण लक्षात घेतलं पाहिजे की भारतीय लोकशाही ज्या 6-6.5 लाख लोकांच्या बलिदानामधनं ह्या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि त्या स्वातंत्र्यानंतर निर्माण झालेला हा जो देश आहे, त्या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुढाकाराने निर्माण झालेलं जे भारतीय संविधान आहे, त्या संविधानाची अंमलबजावणी करण्याचं वचन किंवा करण्याची प्रक्रिया या देशामध्ये सुरू झाली. त्या भारतीय संविधानाच्या आधारेच हा देश चालला पाहिजे, अशा पद्धतीचं बंधन असताना सुद्धा भारतीय संविधानाच्या विरोधामध्ये जाऊन अशा पद्धतीच्या धार्मिक कृती करणं, अशा पद्धतीच्या लोकांना आवाहन करणं आपण कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा पाहिलं असेल. कोरोनाच्या काळामध्ये विज्ञानवादी दृष्टिकोन न ठेवता या ठिकाणी थाळ्या वाजवणे, दिवे लावणे, आणखी काय काय करणं, अशा पद्धतीची आवाहनं केली गेली. विज्ञानवादी दृष्टिकोन न ठेवणं हा भारतीय संविधानाचा अवमान आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. परंतु लोकांना असं एका उन्मादामध्ये आणणं, एका लोकांना असं सामूहिकरित्या एखाद्या समाज जाती धर्माच्या विरोधामध्ये उभं करणं, याच्यामध्ये आता ह्या सरकारने किंवा नरेंद्र मोदींनी आणि अमित शहानी पुढाकार घेतलेला आपण पाहतो आहोत. जसं उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमध्ये ज्या पद्धतीनं मुस्लिमांचं, दलितांचं, महिलांचं ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी त्यांच्यावर अत्याचार होत आहेत, त्यांच्यावर त्या ठिकाणी त्यांचे सगळे अधिकार जसे मारले जातात, ते जर आपण पाहिलं ना तर या देशामध्ये लोकशाही टिकेल की नाही असा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. आणि पुन्हा अशा पद्धतीने हे सगळं करत असताना सर्वसामान्य लोकांना गृहीत धरणं, सर्वसामान्य ते म्हणतात हे मोदी की गॅरंटी. आता ते संकल्प विकास यात्रा कुठल्या नावाची यात्रा सगळ्या देशभर फिरते आहे आणि त्याच्यामधनं ते लोकांना सांगतात की हे मोदी की गॅरंटी, मोदी सरकार. मी माझ्या 45 वर्षाच्या सार्वजनिक आयुष्यामध्ये अनेक सरकारं पाहिली. इंदिरा गांधींचं आणीबाणीमधलं सरकार सुद्धा मी पाहिलं आणि त्याच्यानंतरच्या काळामधले अटल बिहारी वाजपेयी असतील, व्ही पी सिंग असतील, चंद्रशेखरजी असतील, देवेगौडाजी असतील, मनमोहन सिंगजी असतील, पी व्ही नरसिंह असतील, ह्या सगळ्यांची सरकार, राजीव गांधी असतील, ह्या सगळ्यांची सरकार मी पाहिली. असं एकही सरकार म्हणजे राजीव गांधींना तर या देशामध्ये अभूतपूर्व अशा पद्धतीचं बहुमत मिळालं होतं, परंतु तरीही ते राजीव सरकार म्हटलं गेलं नाही, ते भारत देशाचं सरकार, भारत सरकार असं म्हटलं गेलं. परंतु आणि जर पक्ष म्हणत असेल तर काँग्रेस सरकार म्हटलं गेलं असेल. परंतु हे पहिल्यांदा मी असं पाहतोय की या देशामध्ये गेल्या 10 वर्षापासून ना भारतीय जनता पार्टी सरकार, ना भारत सरकार, ना एनडीए सरकार, हे मोदी सरकार म्हणून याची जी घोषणा सुरू आहे. आणि मोदी सरकार असं एक सारखं लोकांच्यावर हॅमर करत राहणं, जो जर्मनीमध्ये हिटलरनी फंडा अवलंबला होता की हिटलर म्हणजे त्याला ते सरकार बेकार माहिती नव्हतं, हिटलर जे म्हणेल ते खरं, हिटलरने सांगितलं तेच खरं, अशा पद्धतीचा जो आदर्श घेऊन ही सगळी मंडळी काम करतायत. तशाच पद्धतीनं या देशामध्ये नव्यानं आता मोदी नावाचे हिटलर अवतरलेत. आपण असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. आणि मग या हुकुमशहांना किंवा हुकुमशाही वृत्तीच्या लोकांना सत्तेमध्ये राहायचं असेल तर काय करावं लागतं, तर धर्माच्या नावाखाली लोकांना त्या ठिकाणी समर्पित करावं लागतं आणि धर्माच्या नावाखाली म्हणजे आता आणि सतत खोटं बोलायचं. आता आपण परवा पाहिला असेल लोकसभेमध्ये खोटं बोलणारा पंतप्रधान मी या देशामध्ये पहिल्यांदा पाहिला. एका बाजूला म्हणजे त्यांनी आता सांगितलं की पंडित नेहरू आरक्षणाचे विरोधक होते आणि काय ते कुठलं तरी एक पत्र वाचून दाखवलं. जर पंडित नेहरू आरक्षणाच्या विरोधामध्ये असते तर भारतीय संविधानामध्ये 340-41 ही जी कलम आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आरक्षणाच्या संदर्भात टाकली, त्याच्यामध्ये समाविष्ट केली, ती होऊच शकत नव्हती जर पंडित नेहरूचा विरोध असतात. तर आरक्षणाचे विरोधक पंडित नेहरू होते असं सांगून एक खोटा प्रचार करण्याचा प्रयत्न, काँग्रेसच्या विरोधामध्ये खोटा प्रचार करण्याचा प्रयत्न, धर्मनिरपेक्ष ताकदीच्या विरोधामध्ये खोटा प्रचार करण्याचा प्रयत्न या ठिकाणी नरेंद्र मोदी करतायत. लोकांना ते पटतंय, हे दुर्दैव आहे. म्हणजे लोकांना ते पटतंय. आम्ही पाहिलं की आम्ही महागाईच्या विरोधामध्ये मोर्चे काढायचो, बेरोजगारीच्या विरोधामध्ये मोर्चे काढायचो आणि त्यावेळेला त्या मोर्चांमध्ये सगळ्या वर्गातले लोक जे बाधित झालेले ते सगळे लोक, ते श्रीमंत असतील, मध्यमवर्गीय असतील, गरीब असतील, हे सगळे सहभागी व्हायचे. परंतु अलीकडच्या काळामध्ये महागाईचं समर्थन करणारा एक वर्ग निर्माण झाला आहे.
बेरोजगारीचं समर्थन करणारा एक वर्ग निर्माण झालेला आहे. या कोरोनाच्या काळामध्ये कोट्यावधी लोकांचे रोजगार गेले, तर त्याचं समर्थन करणारी सुद्धा मंडळी त्या ठिकाणी. जे सरकार, जे मोदी सरकार सांगत होतं 2014 मध्ये दरवर्षी 2 कोटी रोजगार आम्ही निर्माण करू, ते आता सुद्धा गेल्या या 10 वर्षामध्ये आतापर्यंत जवळपास 4-4.5 कोटी लोकांचे रोजगार गायब झाले, पण नवीन रोजगार काय निर्माण झालेला नाही. परंतु त्याच्याबद्दल कोणी बोलायला तयार नाही. त्याच्याबद्दल कोणी त्याच्याकडे दुर्लक्ष व्हावं म्हणून हे सगळे प्रयत्न सुरू असतात. म्हणजे मूलभूत प्रश्न आहेत, बेरोजगारीचा प्रश्न आहेत, महिलांच्यावरच्या अत्याचाराचा प्रश्न आहेत, दलितांच्या जमिनी काढून घेतल्याचा प्रश्न आहे, आदिवासींच्या जमिनी काढून घेतल्या जातात त्याचा प्रश्न आहे, आरक्षणाच्या मुद्द्यावर जे काय आता या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये जे काय जे सुरू आहेत सध्या, हे सगळे जे प्रश्न आहेत ते जीवन मरणाचे, जगण्या मरणाचे प्रश्न आहेत लोकांच्या. परंतु या प्रश्नांच्याकडनं दुर्लक्ष होऊन लोकांनी केवळ धर्माच्या नावावर, केवळ जातीच्या नावावर, केवळ कुठल्या तरी अस्मितेच्या नावावर निवडणुका व्हाव्यात अशा पद्धतीचं परसेप्शन तयार करण्याचं काम हे सरकार सातत्यानं करत आहे. याचा निषेध आपण केला पाहिजे आणि तो निषेध करण्याचं काम हे निर्भय बनवचे आमचे सर्व सहकारी करतात. त्या ठिकाणी निखिल वागळे म्हणाले की तुम्ही किती आमच्यावर हमले करा, किती हल्ले करा, आम्ही हत्यार उचलणार, आम्ही अहिंसा वाजवत असं त्यांचं म्हणणं. आम्ही अहिंसा वाजवत, आम्ही महात्मा गांधीच्या मार्गाने चालणारे लोक आहोत, आम्ही बाबासाहेबांच्या मार्गाने चालणारे लोक आहोत, आम्ही छत्रपती शिवराय फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेने चालणारे लोक आहोत. आम्ही लोकांच्या मध्ये जाऊ, लोकांच्या मध्ये जागृती करू. तुम्ही जे काम करतायत ते आम्ही लोकांना सांगू, तुम्ही जे लोकविरोधी काम करतायत ते लोकांना सांगू, समजावून सांगू आणि त्यांच्या अधिकाराच्या बद्दलचं त्यांच्या जाणीवा आणखी तीव्र करण्याचा प्रयत्न आम्ही करू. हे त्यांनी सांगितलं. आम्ही लढणार, आम्ही हरणार नाही, आम्ही रडणार नाही, आम्ही लढणार आहोत अशा पद्धतीचा संदेश सुद्धा त्या दिवशी निखिल वागळे, आशिम सरोदे आणि विश्वंभर चौधरी आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी दिला. इतकं अशा पद्धतीचं भयमुक्त भयानं भरलेलं वातावरण निर्माण केलेलं असताना सुद्धा अशा पद्धतीनं निर्धड्या छातीनं लोकशाही टिकवण्यासाठी पुढे जाणं हे आता इथल्या सर्वसामान्य लोकांचं काम आहे. सर्वसामान्य लोकांनी हे समजून घेतलं पाहिजे की इथून पुढच्या काळामध्ये अशा पद्धतीच्या हुकुमशाही वृत्तीचे किंवा सरंजामदार पद्धतीच्या विचाराचे लोक जर सत्तेवर राहिले तर इथून पुढच्या काळामध्ये कदाचित निवडणुका सुद्धा लोकशाही मार्गाने होतील की नाही याच्याबद्दलची शंका आपण या ठिकाणी घेऊ शकतो. आज बेरोजगारीचा दर किती आहे? गेल्या 50 वर्षामध्ये बेरोजगारीचा दर जेवढा वाढला नव्हता तेवढा बेरोजगारी दर या ठिकाणी वाढला. हंगर इंडेक्स मध्ये आज देश 127-128 नंबरवर आहे. आणि एका बाजूला हे सांगतात की आम्ही लोकांना 25 कोटी लोकांना गरिबी रेषेच्या बाहेर काढलं असं सांगत असताना दुसऱ्या बाजूला त्याच वेळेला हे असंही सांगतायत की या देशातल्या 80 कोटी लोकांना, 140 कोटी पैकी 80 कोटी लोकांना आम्ही मोफत धान्य देतोय. हे मग 80 कोटी लोकांना मोफत धान्य जर द्यावं लागतंय तर मग 25 कोटी लोक गरिबी रेषेच्या वर तुम्ही आणली कुठनं, कशी आणली हा प्रश्न आपण विचारला पाहिजे त्यांना. हा प्रश्न आपण त्यांना विचारला पाहिजे. रोजगारी वाढवण्यासाठी तुम्ही काय केलं हे विचारलं पाहिजे. एका बाजूला सर्वसामान्य लोक जीएसटी जो आता वन नेशन वन टॅक्स केला त्यांनी, त्या जीएसटी मध्ये सर्वसामान्य लोक गरीब आहे, मध्यमवर्गीयापेक्षा निम्नवर्ग मध्यमवर्गीय जे लोक आहेत तो 60% वाटा जीएसटीचा आहे असा या निम्न मध्यमवर्गीय लोकांचा आहे. मध्यमवर्गीय लोकांचा 20% साठा आहे. या देशातले उद्योगपती जे अडाणी अंबानी सारखे आहेत की ज्यांना सगळ्या प्रॉपर्टीज, सगळी संपत्ती, सगळ्या राष्ट्रीय संपत्ती हे ह्या ठिकाणी त्यांना आहेर म्हणून दिले जातात. आहेरच म्हणतो मी याला वेगळे काय म्हणत नाही, याला आहेरामध्ये या अडाणी अंबानीला ह्या प्रॉपर्टी दिल्या जातात. विमानतळाचं खतीकरण होतं, विमानतळ अडाणी दिले जात आहेत, बंदरं दिली जातात, रस्ते एक्सप्रेसवे केले जातात ते त्यांना दिले जातात, विमानतळं दिली जातात, या ठिकाणी नद्या सुद्धा विकल्या जातात. ह्या कोणाला दिल्या जातात? समुद्र सुद्धा, समुद्रामधलं की खनिज आहे जे ऑइल आहे ते ऑइल सुद्धा त्याच्यावरचा अधिकार सुद्धा आता अडाणी अंबानी रिलायन्स कंपन्यांना दिला जातोय. हे कशाचं लक्षण आहे? आणि मग हे सगळं कुणासाठी, हे सगळं कुणासाठी झालं? सरकार कुणासाठी आहे? हे सगळा टॅक्स जमा होतो. हा सगळा जो सर्वसामान्य लोकांच्याकडनं टॅक्स जमा होतो, जो शेतकरी कष्ट करतोय, जो असंघटित क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आहेत, इथल्या हातावर ज्यांचं पोट आहे ते करणारे लोक आहेत, ते जेवढा जीएसटी भरतायत त्याच्या ते 60-70% जीएसटी भरणारे हे लोक आणि 4 ते 5% टॅक्स जीएसटी भरणारे लोक, हे भांडवलदार लोक, त्यांना हे सगळं दिलं जाते. जनतेच्या पैशामधनं स्वातंत्र्यापासूनच्या निर्माण झालेल्या या सगळ्या सरकारी संपत्ती, हे सगळे सार्वजनिक उद्योग जनतेच्या पैशामधून उभे राहिले. हे सगळे वाहतुकीचे मार्ग असतील, रेल्वे असेल, या ठिकाणी सगळी धरणं असतील, या ठिकाणची लाईटच्या सगळ्या म्हणजे वीज मंडळ असतील, हे सगळ्या ज्या किंवा सरकारी कारखाने असतील, IITs असतील, या ठिकाणचे वैद्यकीय महाविद्यालय असतील, हे सगळे जे आहेत ते सर्वसामान्य लोकांच्या टॅक्स मधनं निर्माण झालेल्या पैशामधनं निर्माण झालेली संपत्ती आहे.
आणि ही संपत्ती सर्वसामान्य लोकांची संपत्ती सहजपणे भाडेतत्वावर असेल किंवा त्यांना मालकी करून दिली असेल, अदानी अंबानी सारख्या लोकांना दिली जाते. आता सुद्धा हाच प्रयत्न सुरू आहे. आता आपण पाहिला असेल मुंबईमध्ये आता एक नवीन लिंक हायवे झालेला आहे, काहीतरी खूप मोठ्या प्रमाणात टोल घेतला जातो आणि तो बनवलाय, कोणी बनवलाय? तर इथल्या सर्वसामान्य लोकांच्या पैशामध्ये बनवला गेलाय. तो आता दिलाय का खाजगी कारखान्याला, खाजगी कंपनीला, आणि ते जे टोल वसूल करणार ते सरकारला काहीतरी पैसे भरणार असते म्हणतात. याचा अर्थ काय होतो की सर्वसामान्य लोक जे कष्ट करून, जे हातावर आपल्या ज्यांचं पोट आहे ते कष्ट करून जो पैसा सरकारला जमा करतायत, जो पैसा इथल्या सर्व सार्वजनिक कामावर खर्च व्हायला पाहिजे, रस्ता, लाईट, पाणी, आरोग्य, शिक्षण या व्यवस्थेवर जे खर्च केला गेला पाहिजे, तो खर्च मात्र त्या ठिकाणी तो पैसा मात्र त्यातनं निर्माण झालेली संपत्ती जी आहे ती या खाजगी भागीदारांना दिली जाते. आता शाळा बघितली असेल आपण, या सगळ्या शाळा आता महाराष्ट्रामधल्या 60,000 शाळा बंद करण्याचा आणि तो निर्णय आता या सरकारने घेतलेला आहे. ते जर आपण पाहिलं आणि 20,000 शाळा आता बंद करण्याचा आदेश निघाला सुद्धा, किंवा शाळांचं खाजगीकरण करणं, ते मोठ्या मोठ्या संस्थांना देणं, जे गुंतवणूक करू शकतात त्यांना देणं, आणि मग एकदा दिले की मग त्यांना दत्तक योजना, शाळेची दत्तक योजना तयार करून त्या सगळ्या संस्था त्यांच्या ताब्यामध्ये गेल्या की मग त्या ठिकाणी गोरगरीब लोकांची पोरं शिकणार कशी? शाळा शाळांचं क्लस्टर डेव्हलपमेंट ही नवीनच एक संकल्पना आता आली आहे. 4-4, 5-5 शाळा एकत्र मग त्या ठिकाणी खेडेगावामध्ये, ग्रामीण भागामध्ये जे राहणारे लोक आहेत, आता सध्या सुद्धा गावातल्या गावात शाळेमध्ये पाठवणं सुद्धा ग्रामीण भागामध्ये आज आपल्याकडे मुलींना शाळेमध्ये पाठवण्याला आजही अजून अडथळे निर्माण होतात. आणि जर 4-4 किलोमीटर, 5-5 किलोमीटर शाळा असतील तर मुलींचं शिक्षण पूर्णपणे संपेल. हे समजत नाही का या सरकारला? इथल्या लहान मुलांना वाहतुकीची व्यवस्था नसल्यामुळे शाळेमध्ये जाणं अवघड होत असेल तर 6-7 किलोमीटर जर एखादी क्लस्टर शाळा झाली तर त्या ठिकाणी दूर डोंगर दऱ्यातून किंवा खेडेगावामध्ये पाड्या वस्तीवर राहणारी मुलं शाळेमध्ये जाणार कशी? बहुजनांच्या मुलांना, गरिबांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित करणं हे यांचं धोरण आहे. आता एक मध्यंतरी अध्यादेश पास झालाय की या सरकारने जे महाविद्यालय आहेत त्या महाविद्यालयांमध्ये, मग खाजगी महाविद्यालय असतील किंवा खाजगी युनिव्हर्सिटी, म्हणजे आपण अभिहत म्हणतो ना, अभिहत युनिव्हर्सिटीज म्हणतो आपण, डीम्ड युनिव्हर्सिटीज आणि सरकारी युनिव्हर्सिटीज, याच्यामध्ये उच्च शिक्षणासाठी मिळणाऱ्या सगळ्या सवलती किंवा आरक्षण हे रद्द करण्याचा निर्णय या ठिकाणी सरकारने घेतलाय. आणि त्यावेळेला दुसऱ्या बाजूला आता काल का परवा काहीतरी एक निर्णय घेतला की मुलींना पदवीधर म्हणजे उच्च शिक्षण घेण्यासाठी कुठली फी भरावी लागणार नाही अशी व्यवस्था. त्याच्यामध्ये बऱ्याच अटी शर्ती आहेत, त्या अटी शर्ती त्या पूर्ण करू शकत नाहीत, लोकांना त्याचा लाभ मिळणार नाही. हे लोकांना केवळ फसव्या घोषणा करणं, लोकांच्या डोक्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वेगळं काहीतरी सांगणं आणि लोकांना फसवणं, हा उद्योग या ठिकाणी सातत्यानं सुरू आहे. आपण आज पाहिला असेल, आज आतापर्यंत आम्ही म्हणत होतो की राष्ट्रवादी काँग्रेस फुटलं, शिवसेना फुटली, वेगळे पक्ष झाले, काँग्रेस अजून अभेद्य आहे महाराष्ट्रामध्ये असं आम्ही म्हणत होतो. पण आज काँग्रेस सुद्धा फुटायच्या मार्गावर आहे. आज त्या अशोक चव्हाण जे माजी मुख्यमंत्री ते आता त्यांनी राजीनामा दिलाय, आता त्यांच्यावर काही 10-12 आमदार जाणार असं म्हणतात. हे काय चाललंय? म्हणजे जर तुम्ही एका बाजूला म्हणताय की अब की बार 400 के पार, एवढा जर तुम्हाला कॉन्फिडन्स आहे ना, एवढा जर तुम्हाला आत्मविश्वास आहे ना, 400 जागा तुम्ही मिळवणार आहात ना मोदी साहेब, तर मग हे सगळं कशासाठी? मग ह्याचा अर्थ असा होतो की त्यांना आता 400 नव्हे 200 सुद्धा जागा लोकसभेमध्ये लागणार नाहीत याची खात्री आहे. आणि म्हणून सगळ्यांचे पक्ष फोडणे आणि पक्ष फोडायचे आणि ते तिथं घ्यायचे, त्यांना भीती दाखवायची. भयमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त शासन देणार असं 2014 साली नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं. आणि मग हे सगळे भ्रष्टाचारी लोक, दुसऱ्या पक्षातले भ्रष्टाचारी लोक, त्यांना कायद्याची भीती दाखवून, ईडीची भीती दाखवून, सीबीआयची भीती दाखवून, इन्कम टॅक्सची भीती दाखवून त्यांना आपल्या पक्षामध्ये घ्यायचं, पवित्र करून घ्यायचं. आणि मोदींच्या वॉशिंग पावडरमध्ये गेले की ते स्वच्छ होतात, पारदर्शी होतात, चांगले होतात, सगळे होतात. आणि अशा पद्धतीनं हा जो पक्ष चालवण्याचा प्रयत्न किंवा अशा पद्धतीने सत्ता मिळवण्याचा हा जो त्याला काय म्हणतो आपण की अवैध मार्गाने, म्हणजे मला तिथं आता बोली भाषेतले शब्द वापरणं योग्य नाही, पण अशा पद्धतीने हे सरकार काम करतात. याच्या विरोधामध्ये आपण उभं राहिलं पाहिजे का नाही? जे लोकशाहीवादी आहेत, जे संविधानवादी आहेत, ज्यांना या देशामध्ये लोकशाही टिकावी असं वाटतं, ज्यांना या देशातल्या स्वातंत्र्य सैनिकांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी म्हणून जे बलिदान दिले आहे त्याची जाणीव आहे, ज्यांना या देशाचा औद्योगिक विकास किंवा या देशाचा सर्वसामान्य लोकांचा जो विकास आहे तो सर्वसामान्य लोकांना त्या विकासामध्ये सहभाग मिळावा, सर्वसामान्य लोकांना त्या ठिकाणी त्या विकासाच्या भागीदार होता यावं असं जर ज्यांना वाटतंय की या देशामध्ये लोकशाही टिकावी, या देशाचं संविधान टिकावं, त्या सगळ्या लोकांनी आता संघटित होण्याची गरज आहे.
राजकीय पक्ष काय करतात मला माहित नाही, राजकीय पक्ष काय करतील ते त्यांना करू द्या, परंतु आपण सामान्य लोक म्हणून, ज्या देशाचे भारतीय संविधानानुसार या देशाचे सगळे मालक कोण आहेत खऱ्या अर्थानं, तर या देशाची जनता. आपण भारतीय संविधान म्हणतो ना, लोकांना दिलेला हे आहे. आम्ही हे संविधान स्वतः परत अर्पण करून घेतो असं आपण प्रास्ताविकमध्ये वाचन करताना म्हणतो. हे संविधान भारतीय लोकांचं आहे. हे संविधानावर, ह्या देशावर अधिकार जो आहे तो सगळ्यात पहिल्यांदा भारतातल्या सर्वसामान्य लोकांचा आहे. इथल्या मतदाराचा अधिकार त्याच्यावर आहे, इथल्या राष्ट्रपतीचा, इथल्या पंतप्रधानांचा, इथल्या मुख्यमंत्र्यांचा, इथल्या आमदारांचा, इथल्या मंत्र्यांचा नाही. तर इथल्या भांडवलदारांचा आणि इथल्या सगळ्या लोकांचा अधिकार असेल सुद्धा, परंतु तो आमच्या नंतर आहे, सर्वसामान्य लोकांच्या नंतर आहे. आणि मग सर्वसामान्य लोकांना हा जर अधिकार प्रस्थापित करायचा असेल, आज तुम्हाला वाटतंय की नाही सर्वसामान्य लोकांना की आपले अधिकार धोक्यामध्ये येत आहेत, आपलं आयुष्य धोक्यामध्ये येतंय, आपल्या पोराबाळांचं भविष्य धोक्यामध्ये येतंय, आपल्या पोराबाळांचा रोजगार काढून घेतला जातोय, आपल्या पोराबाळांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे, आपल्याला आपसामध्ये धर्माच्या नावाखाली भांडण लावण्याचा हा या ठिकाणी प्रयत्न केला जातोय, आपल्या समाजामध्ये विभागणी करण्याचा प्रयत्न केला जातोय. याचं जर तुम्हाला वाटतंय की नाही, जर वाटलं असेल तर मग याच्या विरोधामध्ये तुम्ही उभे राहणार की नाही, याच्या विरोधामध्ये तुम्ही आवाज उठवणार की नाही? हा आवाज उठवण्याचं काम आपल्याला करावं लागेल. हे आवाज उठवण्याचं काम जर आपल्याला करायचं असेल तर आपल्याला एकत्र यावं लागेल. आपले सगळे मतभेद विसरून, आपले सगळे जे वैचारिक मतभेद आहेत ते बाजूला ठेवून, या देशामधली जी हुकुमशाहीकडे जाणारी जी ह्या देश सरकारची वाटचाल आहे ती रोखायची असेल, या देशामध्ये पुन्हा लोकशाही प्रस्थापित करायची असेल, या देशाचं संविधान टिकावं असं वाटत असेल, आणि या देशातल्या सर्वसामान्य लोकांची प्रतिष्ठा कायम राहावी, सर्वसामान्य लोकांना प्रतिष्ठेनं जगण्याचा अधिकार प्रस्थापित व्हावा, या देशातल्या सर्वसामान्य लोकांना, त्यांच्या मुलांना, त्यांच्या महिलांना सुरक्षितता मिळेल, यातल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळेल, त्या ठिकाणी तिथं शिक्षण त्यांना योग्य अशा खर्चामध्ये मिळेल, अशा पद्धतीने इथल्या आरोग्य सुविधा त्यांना त्या ठिकाणी खरं तर मोफत मिळायला पाहिजे. परंतु मोफत जर देणं शक्य नसेल तर मग किमान परवडतील अशा दरामध्ये सगळ्या सुविधा मिळाव्यात ना. ते देण्याचं काम या सरकारचं आहे की नाही? संविधानाने हे सांगितलंय की नाही? मार्गदर्शक तत्वामध्ये सांगितलंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खरं तर या ठिकाणी शिक्षण आणि आरोग्य मोफत करायचं होतं, परंतु ते त्यावेळेला शक्य नसेल कदाचित, म्हणून ते मार्गदर्शक तत्वामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले की त्याची अंमलबजावणी करावी लागेल, आणि ती अंमलबजावणी मूलभूत अधिकार म्हणून आपल्याला करून घ्यावी लागेल. आरटीईचा कायदा झाला, म्हणजे शिक्षण हक्क कायदा झाला, परंतु त्या शिक्षण हक्क कायद्यामध्ये गेल्या 5-6 वर्षापासून राज्य सरकार त्या शिक्षण संस्थांना जे आरटीई मध्ये प्रवेश झाले त्या प्रवेशाची शुल्काची प्रतिपूर्ती करत नाही, म्हणून आता ऍडमिशन देणं बंद झालेलं आहे. आरटीई मध्ये गरिबांच्या पोरांनी शिकायचं की नाही, इथल्या सर्वसामान्य लोकांच्या पोरांनी शिकायचं की नाही, हा प्रश्न जर आपल्याला पडत असेल, सर्वसामान्य माणूस म्हणून, सर्वसामान्य नागरिक म्हणून, या देशाचे मालक म्हणून, या देशाचे कर्ते धरते म्हणून जर आपल्याला हे वाटत असेल तर आपल्याला याच्या विरोधामध्ये उभं राहावं लागेल, याच्या विरोधामध्ये आवाज उठवावा लागेल, प्रश्न विचारावे लागतील. प्रश्न जर आपण विचारले तरच या सगळ्या गोष्टीची उत्तर आपल्याला मिळू शकतात. प्रश्न विचारण्याचं धाडस आपल्याला करावं लागेल. कदाचित आपल्या विरोधामध्ये सुद्धा काहीतरी कारवाई होण्याची शक्यता आहे, परंतु आपल्याला हा देश वाचवायचा आहे, आपल्याला आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढ्यांचं भविष्य वाचवायचं आहे. यासाठी म्हणून सर्वसामान्य लोकांनी एकत्र आलं पाहिजे. आज जे चालू आहे या देशामध्ये एका व्यक्तीच्या भोवती सगळं चालू आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान देत असताना असं म्हणाले होते, त्या भाषणामध्ये असं म्हटले होते की त्यांनी सांगितलं होतं की ज्या राजकीय पक्षांनी स्वतःच्या तत्वप्रणालीला देशापेक्षा मोठं मानलं तर आपलं स्वातंत्र्य दुसऱ्यांदा धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1947 मध्येच हे सांगितलं होतं. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. कदाचित हे स्वातंत्र्य कायम आपल्याला गमवावं लागेल असंही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेला भीती व्यक्त केली होती आणि स्पष्टपणे सांगितलं होतं. आज ते पाहतो, आपण अनुभवतो आहोत. आणखी पुढे ते म्हणले होते की कोणताही पक्ष किंवा कोणत्याही नेत्याचे जेव्हा देशात व्यक्तिपूजेचे स्तोम मासते तेव्हा देश आपोआप हुकुमशाहीकडे चाललेला दिसून येतो. आज आपण पाहतोय की नाही, जिकडं तिकडं मोदी, कुठेही मोदी, पेट्रोल पंपावर मोदी, बसवर मोदी, रेल्वेचं उद्घाटन, इतक्या रेल्वेची उद्घाटन झाली त्याच्यामध्ये रेल्वेमध्ये कुठेच नाही. रस्त्यांची उद्घाटन, लोक ते म्हणतात काय नितीन गडकरी, आज देशातले खूप रस्ते त्यांनी बांधले, खूप रस्त्यांचा विकास त्यांनी केला, खूप मोठं काम त्यांनी केलं, परंतु एकाही रस्त्याचं, साध्या जिल्हा परिषदेच्या रस्त्याचं सुद्धा उद्घाटन आज या ठिकाणी त्यांना करून दिलं जात नाही. केवळ मोदी, जिथे कुठेही असेल तर मोदी शिवाय होत नाही. मोदी गॅरंटी स्वतः मी दुसऱ्यांनी म्हटलं तर समजू शकतो. त्यांच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटलं, त्यांच्या दुसऱ्या मंत्र्यांनी म्हटलं की मोदी की गॅरंटी आहे असं म्हटलं चालेल, पण किती अहंकार, किती हा गर्व, किती हा सत्तेचा दर्प. ते स्वतः नरेंद्र मोदी संसदेमध्ये आणि बाहेर सुद्धा म्हणतात की ये मोदी की गॅरंटी आहे, ये मोदी की गॅरंटी आहे. अरे इतका माज, इतका अहंकार हे आपल्याला दिसतंय की नाही? ह्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये संताप येतो की नाही? आपल्याला आपली लोकशाही धोक्यात आली असं वाटते की नाही? हे जर आपल्याला समजत असेल तर आपल्याला याच्या विरोधामध्ये
उभं राहावं लागेल. जगातील अनेक राष्ट्रांच्या बाबतीत ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात की ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीची पूजा या देशामध्ये ज्या देशामध्ये होते त्यावेळेला तो देश हुकुमशाहीकडे प्रवास करतो. अनेक राष्ट्रांच्या बाबतीत हे झाले दिसून येत आहे. म्हणून याबाबतचा सावधानतेचा इशारा बाबासाहेबांनी संविधान देशाला सुपूर्द करताना दिला होता. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि जर हे आपण लक्षात ठेवलं नाही ना मित्रांनो, खूप भयानक परिस्थिती निर्माण होऊ शकते. खूप म्हणजे तुमच्या खाजगी संपत्तीवर टाच येऊ शकते. तुमच्या नोकऱ्यावर तर टाच आणलीच आहे, तुमच्या शिक्षणावर टाच आणलीच आहे, तुमच्या एकूण सगळ्या सुरक्षिततेवर टाच आणलीच आहे. या ठिकाणी पोलिसांच्याकडनं ती दादागिरी सुरू असते. आता मी पाहिलं असेल, आता मी आज ठिकाणी एका 498च्या केसच्या संदर्भामध्ये माझ्याकडे कार्यकर्ता आला होता. आणि एका बाजूला 498 कलम रद्द झाला असताना आता असे पोलीस 498ची भीती दाखवून त्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करतायत. म्हणजे कायदा तर बदललाय. कायदा आता 498 प्रमाणे काय केस करता येत नाही, दाखल करता येत नाही हे माहिती असताना सुद्धा पोलीस हे अशा पद्धतीने सर्वसामान्य लोकांना भीती दाखवतात. कशाच्या आधारे भीती दाखवतात ते? सरकारचं पाठबळ असल्याशिवाय हे करू शकतात का ते? आपण पाहिलं असेल गेल्या महिन्याभरामध्ये एक भारतीय जनता पक्षाचा आमदार उल्हासनगरमध्ये, गणपत पाटील नावाचा एक आमदार दुसऱ्या एका पक्षाच्या शहर प्रमुखावर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करतो. 5-6 गोळ्या धाडतो सिनियर पोलीस इन्स्पेक्टरच्या समोर. हे कशाचं लक्षण आहे? हे कुणाचे आशीर्वाद आहेत? हे कोण करतंय? हे कुणाच्या सामर्थ्याने करतायत? परवा आपण पाहिलं असेल मुंबईमध्ये दहिसरमध्ये एका माजी नगरसेवकाला जो एका माजी आमदाराचा मुलगा आहे, घोसाळकर नावाचा, अभिषेक घोसाळकर नावाच्या तरुणावर या ठिकाणी फेसबुक लाईव्ह करून त्याच्यावर गोळ्या झाडल्या गेल्या. इतकं धाडस येतो कुठनं? हे धाडस कुठनं येतं? आणि तो हल्लेखोर जो होता ज्यांनी गोळ्या झाडल्या त्यांनी स्वतः आत्महत्या करून घेतली. परंतु तो 4-5 दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांना भेटला होता. मुख्यमंत्र्यांनी त्यांना आपल्या पक्षामध्ये येण्याचं आमंत्रण दिलं होतं, अशी माहिती समोर येते. हे काय चाललंय? हे कशासाठी चाललंय? भारतीय जनता पक्षाचाच एक नगरसेवक 40गावमध्ये त्याला गोळ्या घालून मारलं गेलं ना. हे काय म्हणजे कोणाचं संरक्षण, म्हणजे कुणासाठी चाललंय हे? आणि हे अशा पद्धतीने गृह खातं काम करत असेल, अशा पद्धतीने देवेंद्र फडणवीस पार्टी विथ डिफरन्स, काय झालं? पार्टी विथ डिफरन्स, हाच डिफरन्स आहे की काय? आतापर्यंत अशा पद्धतीचे राज्य करते आम्ही तर पाहिले नव्हते. इतक्या अशा पद्धतीने बेजबाबदार पद्धतीनं अशा पद्धतीने लोकांच्यावर अत्याचार करणारा आणि लोकांच्या अधिकार संकुचित करणारं सरकार आतापर्यंत आम्ही अनुभवलेलं नव्हतं. हे मी या ठिकाणी जबाबदारीने बोलतोय. आणीबाणीचा काळ सोडा. हे पाहणाऱ्यांपैकी किती लोकांनी आणीबाणी अनुभवली मला माहित नाही. आम्ही त्याला तरुण होतो, आम्ही ते पाहिलंय, अनुभवलंय. परंतु त्याच्यानंतर सुद्धा इंदिरा गांधींनी त्याची माफी मागितली. पण ह्या सरकार हे अजिबात माफी मागायला तयार नाहीत. एका बाजूला मणिपूरमध्ये 2 आमच्या महिलांची विवस्त्र धिंड काढली जाते, त्यांच्यावर सामुदायिक बलात्कार करण्याचा प्रयत्न केला जातो. नरेंद्र मोदी त्याच्याबद्दल काही बोलत नाहीत. 2 मिनिटाचं भाषण फक्त त्यांनी संसदेमध्ये केलं या विषयावर. इतका हल्लकल्लोळ झाल्यानंतर सुद्धा 2 मिनिटाचं भाषण केलं आणि हे बरोबर नाही, योग्य नाही एवढंच ते म्हटले. काय कारवाई केली? अजूनही मणिपूरमध्ये गेलेले नाहीत. इकडे अनुष्का शर्माला मुलगा झाला का मुलगी झाली तर त्याच्याबद्दल ट्विट करून तिचं अभिनंदन करणारे प्रधानमंत्री मणिपूरमध्ये आमच्या भगिनींची विवस्त्र करून धिंड काढली जाते तर त्याच्याबद्दल बोलायला तयार नाहीत. हे कशाचं लक्षण आहे? ते राहुल गांधी त्या मणिपूर पासून यात्रा घेऊन निघाले, त्यांना जागोजागी अडवलं जाते. आसाममध्ये त्यांना प्रवेश करून दिला जात नाही. त्यांच्यावर हल्ले होत आहेत. हे काय चाललंय? याला लोकशाही म्हणतात का? ही लोकशाही आहे का? आणि मग ही जर लोकशाही नाही असं आपल्याला वाटत असेल आणि विरोधी पक्षाचे लोक समर्थ नाहीत आणि ते एकत्र येत नाहीत, अशा भीतीमुळे आपण जर पुन्हा एकदा त्यांना म्हणणार असू की कोण आहे पर्याय? अरे पर्याय आपोआप निर्माण होत असतात. आणि मध्ये काय कुणी पर्याय दिला नव्हता कोण पंतप्रधान होणार म्हणून. झालेलं प्रधानमंत्री, देशाला नेतृत्व करायची संधी मिळते ना. अरे एक चहा विकणारा माणूस देशाचा पंतप्रधान होतो, त्याच्या चुकीच्या पद्धतीने तो काम करतोय, पण तो चहा विकणाराच माणूस होता ना. पण तो झाला का नाही प्रधानमंत्री? पर्याय कसले स्वतः? पर्याय हे व्यवस्थेला द्यायचे असतात, पर्याय व्यक्तीला द्यायचे नसतात. हे गोष्ट लक्षात घ्या. पर्याय हे व्यवस्थेला द्यायचे असतात. ही व्यवस्था जर आपल्याला मंजूर नसेल तर ह्या व्यवस्थेला पर्यायी व्यवस्था निर्माण करणारे लोक आपल्याला त्या ठिकाणी आणावे लागतील. मग ते सर्वसामान्य असतील, ते मध्यमवर्गीय असतील, ते गरीब असतील. तर सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी काम करणाऱ्या लोकांच्या बाजूने उभं राहणं
सर्वसामान्य लोकांची बाजू घेऊन भांडणाऱ्या झगडणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी पाठबळ देणं हे आपलं सामान्य नागरिक म्हणून काम आहे. या देशावर आपलं प्रेम आहे ना? हा देश आपला आहे ना? या देशाच्या मातीवर आपलं प्रेम आहे ना? या देशाच्या संविधानावर आपलं प्रेम आहे ना? या देशाच्या तिरंग्यावर आपलं प्रेम आहे ना? या देशाबद्दल आपल्याला अभिमान आहे ना? मग उठा, जागे व्हा आणि या सगळ्या हुकुमशाही प्रवृत्तीच्या विरोधामध्ये, या झुंडशाहीच्या विरोधामध्ये, या भांडवलदार दार्जिन्या सरकारच्या विरोधामध्ये, इथल्या गरिबांच्या विरोधामध्ये असलेले हे सरकार त्याच्या विरोधामध्ये, इथल्या महिलांच्या अधिकार. अरे दर 15 मिनिटाला का महिलाला त्याच्यावर होतो? दर दिवशी 3 शेतकरी आत्महत्या करतात. आपल्याला काय वाटतं की ना? दर 10 मिनिटाला कुपोषणामुळे एक बालक मरतय. दर 10 मिनिटाला या देशामध्ये एक बालक मरतय, कुपोषणामुळे मरतय. दर 15 मिनिटाला इथल्या महिलांच्यावर अत्याचार होत आहेत. दर 15 मिनिटाला एका महिलेवर. आपल्याला काय वाटत नाही? जोपर्यंत माझ्यावर हल्ला होत नाही तोपर्यंत मी शांत बसणार. ती एक गोष्ट आहे बघा की त्याच्यावर हल्ला झाला, तो आपला नाही म्हणून मग त्याला दुसऱ्यांनी कोणी मदत केली नाही. मग ते म्हणले तो कम्युनिस्ट आहे म्हणून त्याला मदत केली नाही. मग तो म्हणला काँग्रेसवाला म्हणून त्याला मदत केली नाही. त्याच्याबरोबर कोण उभं राहिलं नाही. आणि मग शेवटी अशी वेळ आली की त्याच्यावर जेव्हा हल्ला झाला तेव्हा त्याला मदत करायला कोणी शिल्लक नव्हतं. अशी अवस्था आपली येऊ शकते. सध्या हे अल्पसंख्य आदिवासी जात्यामध्ये आहेत. तुम्ही आम्ही मध्यवर्गीय आहोत ना, ते सुपामध्ये आहोत. आपण कधी त्या सुपातनं जात्यामध्ये जाऊन आपण कधी भरडले जाऊ, आपले अधिकार कधी भरडले जातील याची कल्पनाही तुम्हाला येणार नाही. आजच तुम्हाला उभं राहावं लागेल. आजच या सगळ्या लोकांच्या विरोधामध्ये आपल्याला आपण असं एक मुठीवर उभं राहिलं पाहिजे. नेता कुणी असू द्या, पक्ष कुठलाही असू द्या, तो संविधानाच्या रक्षणासाठी काम करतोय ना, तो लोकशाहीसाठी काम करतोय ना, सर्वसामान्य लोकांच्या अधिकारासाठी काम करतोय ना, मग त्याच्या पाठीस उभं राहूया. त्याच्याकडे साधन संपत्ती नसेल, त्याच्याकडे पैसे नसतील, त्याच्याकडे काय धनसंपत्ती नसेल, त्याच्याकडे पाठबळ नसेल, आपण त्याच्या बरोबर आहोत ना. या देशाची लोकशाही टिकवण्याची जबाबदारी आपली आहे. या देशाचं संविधान टिकवण्याची जबाबदारी आपली आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. या देशातल्या कारखानदारांना पैसे मिळावे, त्यांची संपत्ती वाढावी म्हणून हा देश चालला नाही पाहिजे. या देशातल्या सर्वसामान्य माणसाला त्याचे मूलभूत अधिकार मिळावेत. या देशातल्या सर्वसामान्य लोकांना त्यांचे प्रतिष्ठाने जगण्याचा अधिकार मिळावा. या देशातल्या सर्वसामान्य लोकांचे त्यांचे जे मूलभूत अधिकार आहेत ते त्यांना मिळावेत. यासाठी म्हणून इथल्या लोकांच्या बोलण्यावर बंधन आणणाऱ्या लोकांच्या विरोधामध्ये, इथं लिहिणारे जे मुक्त हस्ताने लिहितात त्या लिखाणावर बंदी आणणाऱ्या लोकांच्या विरोधामध्ये तुम्ही पाहिला असेल ना, नरेंद्र दाभोळकरांचा खून झाला, हत्या झाली, गेल्या 8-9 वर्ष झाली, त्यांच्या हत्याराला शिक्षा, त्यांच्या खुन्यांना शिक्षा होत नाही. कॉम्रेड गोविंद पानसरे जे सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी सगळ्या कष्टकऱ्यांसाठी लढत होते, जे लोकांना या ठिकाणी संज्ञान करण्याचा प्रयत्न करत होते, लोकशाही दृष्टीने संज्ञान करण्याचा प्रयत्न करत होते, खरा छत्रपती शिवराय सांगण्याचा प्रयत्न करत होते, या जातीयवाद्यांच्या विरोधामध्ये बोलत होते, धर्मांध शक्तींच्या विरोधामध्ये बोलत होते, त्यांना मारलं गेलं. गौरी लंकेश सच्चा पत्रकार, चांगल्या पत्रकार, त्या लोकांच्या वेदना लोकांच्या समोर मांडत असताना त्यांचा खून केला गेला. कुणी केला? कलबुर्गी सर, इथल्या धर्मांध शक्तीच्या बद्दल त्यांनी स्पष्टपणे मत व्यक्त केलं म्हणून त्यांना धर्मांध शक्तीने या सनातनींनी मारलं ना, गोळ्या घातल्या ना. त्यांना अजून काही शिक्षा झाली आहे का कोणाला? तसेच आपण सुद्धा कुणातरी गोळीची बळी पडू शकतो. एका बाजू आता महेश गायकवाडवर गोळ्या घातल्या, तिकडे गोसाळकरला गोळ्या घातल्या, आणखी काही आता परवा दुसऱ्या नवीन घटना घडल्या, ह्या गोळ्या घातल्या जात आहेत. पुण्यामध्ये तर ते एका गुंडाच्या हत्या झाली, तर त्याच्याबद्दल काय लोकांना सहानुभूती. आपण माणसं आहोत की कोण आहोत? गुंडाची हत्या झाली म्हणून त्याच्या अंत्ययात्रेमध्ये हजारो लाखोचा समुदाय येतो आणि घोषणा देतो काय त्या, आणि कशा पद्धतीने ते सगळं चाललं असतं, उन्माद माजला जातो, आणि त्याच्याच पत्नीला पुन्हा त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं प्रमुख पद दिलं जातं, आणि ती निवडणूक लढवण्याच्या तयारीमध्ये आहे. त्यांच्या विरोधामध्ये बोलायला कोण तयार नाही. अशा पद्धतीचं दहशतीचं वातावरण या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांचा मुलगा गजा मार्डे नावाच्या एका गुंडाच्या घरी जाऊन त्याला भेटतो, त्याला पुष्पगुच्छ देऊन किंवा त्याचा पुष्पगुच्छ घेऊन स्वागत स्वीकार करतो. एक आसिफ दाढी नावाचा एक रेकॉर्डेड गुन्हेगार गेल्या आठवड्यामध्ये अजित पवारांना भेटतो. कशासाठी भेटतात हे राज्यकर्त्यांना? कशासाठी भेटतात? काहीतरी इंटरेस्ट असल्याशिवाय भेटतात ना. परवा पुणे कमिशनरने पुणे शहरामधल्या काही गुंडांची परेड केली म्हणे. 300-350 नामचीन गुंड, छोटे गुंड, मोठे गुंड, मध्यम गुंड, असे सगळे गुंड गोळा केले आणि त्यांची ओळख करून घेतली. ती कुठून आलेत कमिशनर? नागपूरमधून आलेत. नागपूर कनेक्शन कोणाचं आहे?
तुम्हाला सांगायची गरज नाही. ते आलेत, आता त्यांनी आयडेंटिफाय केले गुन्हेगार, आणि ह्या गुन्हेगारांना त्यांनी सांगितलं असणार. मी 100% सांगतो. मी त्या दिवशी पण बोललो, त्या दिवशी माझी पोस्ट आहे ह्याच्यावर सोशल मीडियावर, की आता ह्या 350 गुन्हेगारांची ओळख परड झाली आहे ना, आता गुन्ह्यामध्ये नक्की वाढ होणार, आणखी वाढ होणार, बघा होणार. दुसऱ्या दिवशी खटण्या मागायला सुरुवात झाली, दुसऱ्या दिवशी एक मर्डर झाला पुण्यामध्ये, आणि त्यांना ओळख करून घेतली गेली. आता माझं असं म्हणणं आहे की त्यांना सांगितलं गेलं असणार आहे, आता तुम्हाला ओळखलंय, आता इथून पुढच्या काळामध्ये आम्ही म्हणतो त्या पक्षाच्या विजयासाठी निवडणुकीमध्ये काम करा, नाहीतर तुमची रवानगी येरवड्यामध्ये. अशा पद्धतीने सुद्धा डील होण्याची शक्यता आहे, झालेली असण्याची शक्यता आहे. हे कोण करतंय? आताचे राज्यकर्ते जे आहेत, जे स्वतःला लोकशाहीचे समर्थक म्हणतात ना, लोकशाहीचे समर्थक. तर ते गणपत गायकवाडने गोळ्या मारल्या तर त्याचं समर्थन करायला उभे आले हे भारतीय जनता पक्षाचे राज्याध्यक्ष बावनकुळे गोळे म्हणले. ते कशामुळे गोळ्या घातल्या हे पाहावं लागेल, काय कारण झालं ते पाहावं लागेल. अशा पद्धतीच्या जर अशा पद्धतीने जर तुम्ही गुन्हेगारांना संरक्षण देणार असाल, त्या भारतीय जनता पक्षाचा आमदार असताना त्याच्यावर कारवाई होत नाही, गोळ्या घालतो असेल त्याचं काहीतरी कारण, मान्य आहे मला, पण त्याला पोलीस स्टेशनमध्ये गोळ्या घालण्याची परमिशन आहे, ते गोळ्या घालू शकतो, हे संविधान मान्यता देतं, कायदा मान्यता देतो, त्याच्यावर कारवाई करणं गरजेचं नाही, पण नाही केलं जात. ही जी झुंडशाही सुरू आहे आणि लोकांना दबावाखाली घेऊन, दहशतीखाली घेऊन मतं मिळवणं आणि पुन्हा सत्ता प्रस्थापित करणं, सगळ्या चोरांना, सगळ्या बदमाशांना, सगळ्या गुंडांना, सगळ्या भ्रष्टाचारांना, सगळ्यांना एकत्र घेऊन लोकांच्या मध्ये दहशत पसरवणं आणि आम्हाला मतं दिली नाहीत तर याचे परिणाम वाईट होतील असा संदेश देण्याचं काम ही सगळी मंडळी करतात. मोठे मोठे गुंड मंत्रालयामध्ये जातात मुख्यमंत्र्यांकडे, मोठे मोठे गुंड, आणि तिथे त्या मंत्रालयाचे रील तयार करतात, ते आम्ही आलो इथं म्हणून रील तयार करतात, काय काय सांगत असतात समजत नाही. हे कसं शक्य होतं? हे त्यांचं धाडस कसं होतं? हे यांना सरकारचं संरक्षण असल्याशिवाय होतं का? हे नाही होऊ शकत ना. सरकारी संरक्षण आणि ह्यांना संरक्षण देण्याचा उद्देश काय असू शकतो? म्हणजे सर्वसामान्य माणसाला जर मंत्रालयामध्ये जायचं असेल तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत वाट बघावी लागते. ओळखपत्र द्या, आधार कार्ड जोडा, हे करा, ते करा, कुणाचा तरी पास घेऊन या, हे सगळं करा. आणि हे गुंड राजरोजपणे जातात आणि रील तयार करतात, सोशल मीडियावर टाकतात. हे काय चाललंय? कुठे चाललो आहोत आपण? कुठे या देशामधले संविधान? कुठे या देशाची लोकशाही? कुठे सर्वसामान्य लोकांचे अधिकार? कुठे सर्वसामान्य लोकांची प्रतिष्ठा? काही नाही. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मध्यंतरी महाराष्ट्र सरकारने सगळी नोकर भरती क्लास 2 पासून क्लास 4 पर्यंत सगळी कॉन्ट्रॅक्टवर भरती होणार, खाजगी म्हणजे कंत्राटीकरण होणार, आणि त्याला ते 9 कंपन्या त्यांनी अपॉइंट केल्या. पोलीस सुद्धा कॉन्ट्रॅक्ट भरले जाणार. काय सुरक्षित नावानं काय होणार? सुरक्षितता कशी मिळू शकते लोकांना? हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे जर आपण लक्षात घेतलं नाही ना भावांनो बहिणींनो, तर भविष्य काळ अतिशय भीषण आहे. सहजपणे जगता येणं सुद्धा मुश्किल होईल. एक गोष्ट लक्षात घ्या, सहजपणे जगता येणं सुद्धा मुश्किल होईल. आपण आपल्या मुलाबाळांना काय देणार, काय सांगणार? काय ज्या वेळा देश अशा पद्धतीने लोकशाहीची हत्या होत होती, ज्या वेळा लोकशाहीचं या ठिकाणी वस्त्रहरण होतं, त्यावेळेला तुम्ही काय करत होता असं जर आपल्या नातवांनी, आपल्या पोरांनी जर आपल्याला विचारलं आणि आपण जर म्हटलो की आम्ही शांत बसलो होतो शांडासारखे, हे उत्तर देणार होतो आपण पोरांना आपल्या? हे उत्तर देणार होतो आपण भावी पिढीला? हे नाही चालणार. अरे आपण सांगतो ना, आपल्या पूर्वजांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलं. छत्रपती शिवरायांचा इतिहास सांगतो आम्ही, भगतसिंगांचा इतिहास सांगतो, बाबासाहेबांचा इतिहास सांगतो, छत्रपती संभाजी राजांचा इतिहास सांगतो. हे वारसा सांगत असताना त्या वारसाला साजेल असं तरी आपण वर्तन केलं पाहिजे की नाही? मी स्वतः सांगतो की छत्रपती शिवराय फुले शाहू आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणारा जर मी कार्यकर्ता असेल, मी संविधानाच्या अधिकारांच्या बद्दल किंवा संविधानाची प्रतिष्ठा, संविधानाबद्दलचं प्रेम, संविधानाबद्दलची आस्था माझ्या मनामध्ये असेल, आणि मी जर ही सगळी परिस्थिती समोर पाहत असताना शांत बसत असेल, तर मी मेलेला बरा ना? मी जगून उपयोग काय माझा? कशासाठी जगावं मी? एका बाजूला भारतीय संविधानाचं कौतुक मी करणार, भारतीय कायद्याचं कौतुक मी करणार, बाबासाहेबांच्या समोर नतमस्तक होणार, छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर मुद्रा घालणार, आता 19 फेब्रुवारीला जयंती आली तिथं तो उत्सव साजरा करणार. आणि त्याच वेळा ज्या छत्रपती शिवरायांनी इथल्या परक्या जातीच्या, परक्या धर्मातल्या महिलांना सुद्धा अधिक आधार दिला किंवा त्या ठिकाणी त्यांची प्रतिष्ठा राखली, त्या छत्रपती शिवरायांच्या राज्यामध्ये अशा पद्धतीनं जर महिलांची विटंबना होत असेल, जर इथल्या लोकशाही अधिकाराची विटंबना होत असेल, इथल्या सर्वसामान्य लोकांच्या अधिकाराची विटंबना होत असेल, तर मला जगण्याचा अधिकार काय शकतो बरं?
बाबासाहेबांचा संविधान मी सांगतो, बाबासाहेबांच्या संविधानाबद्दल मी या ठिकाणी आदर व्यक्त करत असताना, संविधानिक अधिकार आमचे मारले जात असताना मी जर शांत बसत असेल तर बाबासाहेबांचं नाव घ्यायचं मला अधिकार काय आहे? काय अधिकार आहे मला या लोकशाहीबद्दल बोलण्याचा? जर स्वतःच्या मी स्वतःशी, आपण स्वतः सगळ्यांनी प्रामाणिक राहिलं पाहिजे. स्वतःशी प्रामाणिक राहूया, आपण या देशाशी प्रामाणिक राहूया, आपण या देशाच्या संविधानाशी प्रामाणिक राहूया, या देशातल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या लोकांच्या बलिदानाशी आपण प्रामाणिक राहूया, या देशासाठी बलिदान दिलेल्या लोकांच्या प्रती आपण आपली भावना जागृत ठेवूया, या देशामध्ये सर्वसामान्य लोकांच्या प्रतिष्ठेसाठी म्हणून आपण कटिबद्ध होऊया. एवढीच माझी विनंती आहे आपल्या सर्वांना. या निमित्तानं खरं तर खूप बोलता येण्यासारखं आहे, पण सध्याची परिस्थिती आहे, निर्भय बनूच्या निमित्तानं या ठिकाणी जो ललित कला केंद्रावर जो कलाकारांवर जो हल्ला झाला, त्या हल्ल्याच्या निमित्तानं या ठिकाणी सर्वसामान्य लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य हल्ला होतोय, हा प्रश्न लोकांच्या समोर आणण्यासाठी निर्भय बनोची ही सभा यशस्वी झाल्याच मी समजतो. या ठिकाणी आपण सर्वांनी निर्भय बनलं पाहिजे. निर्भय कशासाठी? आपल्या अधिकारासाठी. निर्भय कशासाठी? हा देश वाचवण्यासाठी. निर्भय बनायचं कशासाठी? तर या देशाचं संविधान वाचवण्यासाठी. निर्भय बनायचं कशासाठी? तर या देशातल्या सर्वसामान्य लोकांना ज्या स्वातंत्र्याचे लाभ मिळवून देणारे ज्यांनी बलिदान दिलं ना, त्या बलिदान करणाऱ्या लोकांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण प्रामाणिक राहिलं पाहिजे, निर्भय बनलं पाहिजे. जर आपण निर्भय झालो नाही, आपण जर या ठिकाणी मानाखाली घालून जसं होईल जसं ज्या पद्धतीचं आयुष्य जगायला मिळेल त्या पद्धतीने जगणार, अशा पद्धतीने आपली अवस्था असेल, पराभूत मानसिकतेने आपण जर राहणार असू तर भावानो बहिणीनो, आपल्या जगण्याला काही अर्थ नाही. जिवंत आहोत तर जिवंतपणाचं लक्षण दाखवावं लागेल. आपण मेलेले मुर्दे नाही आहोत. मेलेला मुर्दा जो असतो ना, मेलेलं प्रेत असतं ना, त्याला लाथा मारल्या तर ते बोलत नसतंय, काय करत नसतंय. पण जिवंत माणसाला लाथ मारल्यावर बघा तुम्ही, तो आपल्या सगळ्या मागच्या सगळ्या पिढ्याचा उद्धार तो करतो. का करतो? तो जिवंत असतो म्हणून. इथं आपलं आयुष्य धोक्यामध्ये आलं असताना, आयुष्य मातीत जात असताना, आयुष्याला या ठिकाणी आग लागली असताना जर आपण बोलत नसू याच्या विरोधामध्ये, तर आपल्यामध्ये आणि त्या रस्त्यावर पडलेल्या बेवारस प्रेतामध्ये काही अंतर नाही. हे लक्षात ठेवा, हे लक्षात ठेवा. आपण जिवंत आहोत. आपल्याला या सगळ्या व्यवस्थेबद्दलची जाणीव आहेत, आपल्या पूर्वजांच्या त्यागाबद्दलच्या जाणीव आहेत, या देशाच्या एकूण सगळ्या परिस्थितीबद्दल, या देशामध्ये सध्या सुरू आहे, महिलांच्यावरचे अत्याचार, महागाई, बेरोजगारी, या ठिकाणी कोरोना काळामध्ये झालेली अनेक मृत्यू झाले आणि त्याच्यामध्ये औषधोपचाराशिवाय असे निरपराध लोक खूप मेले ना, खूप मेले. लाखोच्या संख्येने लोक मेले. त्यांना जाळायला लाकडं घ्यायला पैसे नाहीत म्हणून त्या उत्तर प्रदेशमध्ये अशी हजारो प्रेत गंगे नदीमध्ये फेकून दिली गेली. इतकी वाईट अवस्था आपल्यावर आली होती. कशामुळे आली होती? राज्यकर्ते नालायक आहेत. राज्यकर्त्यांना सर्वसामान्य लोकांच्या अधिकाराबद्दल काही जाणीव नाही. सर्वसामान्य लोकांचे अधिकार जपले पाहिजेत तर आपण पुढच्या काळामध्ये आपण निवडून येऊ शकतो, अशा पद्धतीची भीती त्यांना वाटत नाही. त्यांना माहिती आहे आपण पैसे फेकले, आपण दहशत केली, आपण लोकांना दबामध्ये घेतलं, आपण लोकांच्यावर प्रभाव वापरला, आपण लोकांना धर्माच्या नावाखाली उन्मादित केलं, धर्माच्या नावाखाली आपण विभाजित केलं, एकमेकांमध्ये भांडणं लावून दिली. लोक एका बाजूला येतात, दुसऱ्या बाजूला दुसरी लोक असतात, एका बाजूला जी बहुसंख्येने असतात ते आपल्याला निवडून देतात. हे त्यांना माहिती आहे आणि त्याच्यामुळे हे सगळं चालू आहे. लोकशाहीची हत्या त्याच्यामुळे होते आहे, लोकशाहीवर संकट त्याच्यामुळे आलेलं आहे. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. लोकशाही टिकली तर आपण टिकू. लोकशाही शिल्लक राहिली खऱ्या अर्थानं तर आपणही शिल्लक राहू. हे लक्षात ठेवा. आपल्या मूलभूत अधिकारांच्या रक्षणासाठी इथून पुढच्या काळामध्ये निर्भय बनलं पाहिजे. निर्भय एकटे निखिल वागळे, असीम सरोदे, विश्वंभर चौधरी, मानव कांबळे या लोकांनी एकटे लढून काय होणार नाही. जोपर्यंत सर्वसामान्य लोक एकत्र येत नाहीत, सामुदायिकरित्या आपला आवाज त्या ठिकाणी व्यक्त करत नाहीत, तोपर्यंत ह्या व्यवस्थेला बदलण्याचं स्वप्न हे स्वप्नच राहू शकतं दादानो. म्हणून एकत्र येऊया. कोण कुठल्या जातीचा, कोण कुठल्या धर्माचा, कोण कुठल्या प्रांतातनं आला, कोण काय करतो, कोण कुठल्या उत्पन्न गटातला, हे सोडून द्या. आपण माणसं आहोत. आपण माणसं आहोत आणि म्हणून माणूस म्हणून मला जसा जगण्याचा अधिकार आहे तसाच माझ्याबरोबर असणाऱ्या माणसांना पण अधिकार आहे. त्या समाजामध्ये राहणाऱ्या प्रत्येक माणसाला जगण्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार शाबित ठेवण्यासाठी, तो अधिकाराचं रक्षण करण्यासाठी आम्ही सगळे एकत्र येऊ, निर्भय बनून एकत्र येऊ, निर्भय बनून लढू आणि ही सगळी व्यवस्था बदलून टाकू. अशा पद्धतीचा निर्धार या निमित्त आपण करूया. एवढंच आवाहन मी या ठिकाणी आपल्या सर्वांना या निमित्तानं करतो. मला बहुजन संघटकनी या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभारी मानतो. आपण सर्वांनी माझं म्हणणं ऐकलं त्याबद्दलही आपल्याला धन्यवाद देतो आणि थांबतो. जय भीम, जय संविधान, जय भारत.